नमस्कार मित्रांनो. तर आज आपण काही अपट्रेंड स्टॉक बघणार आहोत, की ज्याच्यामध्ये बुलिश स्ट्रक्चर इथे दिसते मित्रांनो, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे भारत पेट्रोलियम. तर ह्याच्यात आपण बघू शकतो स्टॉक जो आहे तो कसा हायर हाय हायर लो बनवतो आहे, ठीक आहे. तर बघा, पहिले स्टॉकने इथे लो बनवला. सगळ्यात पहिले झूम करू आपण आणि बघा इथे स्टॉक जो आहे तो डाऊन आला, डाऊन ट्रेंडमध्ये होता आणि याने इथून एक रॅली पकडली आणि तो हायर हाय बनवायला लागला. हायर हाय कसा बनवायला लागला बघा, हा इथे पहिला याने लो बनवला, हा इथे फर्स्ट लो बनवला, नंतर सेकंड लो बनवला. पण हा जो लो बनवला तो याच्यापेक्षा ग्रेटर बनवला, म्हणजे काय झाला, हा हायर लो. तर याच्यावरून आपल्याला कळतं की हा स्टॉक जो आहे हा अपट्रेंडमध्ये आहे. आणि आता हा याने परत इथे ट्रेंड लाईनचा सपोर्ट पण घेतलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला आहे म्हटल्यावर काय आहे, हा नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे, ह्या रेजिस्टन्सपर्यंत आपण याला इथे ऑब्झर्व करू शकतो मित्रांनो, ठीक आहे. तर हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक आपण बघणार आहे ग्रॅव्हिटा इंडिया. तर हा पण बघा अप ट्रेंडमध्ये चालू आहे. हा डाऊन ट्रेंडमध्ये होता, मायक्रो डाऊन ट्रेंड, नंतर परत अप ट्रेंड हायर लो बनवायला लागला. हा लो, हा बघा, हा इथला लो याच्यापेक्षा हायर आहे, म्हणजे काय झाला, हायर लो बनला हा इथला, आणि हा परत नेक्स्ट हायर लो बनून आता हा पुढचा रेजिस्टन्स टेस्ट करण्याची शक्यता इथे दिसते मित्रांनो. तर आपण हे इथे ऑब्झर्व करू शकतो आहे की हे जे बघा, हा एक रेजिस्टन्स झाला आणि हा एक रेजिस्टन्स लेवल झाला. तर हे दोघं रेजिस्टन्स लेवल इथे टेस्ट होता की नाही हे आपण ऑब्झर्व करू शकतो मित्रांनो. तर हा दुसरा स्टॉक झाला. देन पुढचा जो स्टॉक आहे तो आहे CCL इंडिया. तर आता हा पण स्टॉक जर तुम्ही बघितला तर हा सुद्धा काय बनतो इथे हायर लो. हा लो झाला आणि हा इथला लो काय झाला, हायर लो. हायर लो म्हणजे हा जो लो आहे हा याच्या हायपेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे हाय आहे, जास्त आहे, म्हणून तो याला हायर लो म्हणतो. आणि स्टॉक जेव्हा हायर लो बनवतो, प्राईस ॲक्शन कसं असतं मित्रांनो, स्टॉक जो आहे तो कधीच असा एकदम एका ह्याच्यात वर जात नाही. स्टॉक कधी पण वर जातो, खाली येतो, हायर लो बनवतो, परत नवीन हायर हाय बनवतो. हायर हाय कसा, की हा जो हाय आहे ह्या हायपेक्षा ग्रेटर आहे, हायर हाय बनवतो, परत खाली आला, हायर लो बनवला, परत वर जातो, हा रेजिस्टन्स ब्रेक करतो, हे याला म्हणतं प्राईस ॲक्शन. तर आता तसंच प्राईस ॲक्शन मला इथे दिसतंय मित्रांनो. बघा इथे हा लो, हायर लो, परत हायर लो बनला आणि हा रेजिस्टन्स इथे टेस्ट होण्याची शक्यता आहे मित्रांनो, ठीक आहे. तर ते आपण ऑब्झर्व करू शकतो. नेक्स्ट जो आहे तो आहे क्युमिन्स. तर आता क्युमिन्स जो आहे हा खूपच शार्प चालू आहे मित्रांनो. बघा आता जेव्हा हा इथे खाली होता, हा याची प्राईस होती काहीतरी ₹2600, 2650, 2700 मॅक्सिमम, आणि आज त्या स्टॉकची प्राईस बघा 4600 गेली. तर ती एकदम गेली का मित्रांनो, नाही. पहिले इथे लो बनला, हा हाय बनला, देन हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, असं बनवून हा चालला आहे मित्रांनो वरती. तर हा पॅटर्न कंटिन्यू करण्याची शक्यता इथे आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये हा जो आहे हा वरती इथे कुठे आपल्याला दिसण्याची शक्यता आहे, तर आपण तसं ते ऑब्झर्व करू शकतो. पण आता हा जो इथे हायर लो बनतो आहे, हा जर वरती आला तर हा परत इथे टेस्ट करून मग वर जाण्याची शक्यता इथे दिसते मित्रांनो. तर आपण हे ऑब्झर्व करू शकतो. चांगला स्टॉक आहे हा सुद्धा. तर हा पण एक अपट्रेंडमध्ये दिसतो आहे आपल्याला. तर तेच ॲनालिसिस मी तुम्हाला सांगतो आहे की हे जे स्टॉक्स आहेत हे आहे अपट्रेंडमध्ये सध्या. ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन हे चाललेत वर आणि हायर लो क्रिएट करतायत, ठीक आहे. हा बघा हायर लो झाला, हा लो झाला, हायर लो, परत हा हायर लो, परत हा हायर लो. म्हणजे स्टॉक कसा आहे, अपट्रेंड. अपट्रेंड कन्फर्म होतो आणि इथे हा नवीन हा जो आहे रेजिस्टन्स जो बनला, हे बघा आता हे जेव्हा हा नवीन हायर लो बनवतो तर हा त्याच्या प्रिव्हियस रेजिस्टन्सला टेस्ट पण करतो मित्रांनो. तर आता हा इथे याने काय केलं, हा ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेऊन आता पुढचा म्हणजे हा रेजिस्टन्स टेस्ट करण्याच्या तयारीत दिसतोय मित्रांनो, ठीक आहे. आणि हा टेस्ट पण करून हा असा परत एक हायर लो बनवेल. लेट्स से हा इथून असा वर जाईल, इथून खाली येईल, परत हायर लो बनवून परत वर जाईल. हा याचा कंटिन्युएशन करू शकतो मित्रांनो. आणि हा कधीपर्यंत अपट्रेंडमध्ये राहील ते पण इम्पॉर्टंट असतं. आता हा जो स्विंग लो आहे, म्हणजे हा जो हायर लो आहे, हा ज्या दिवशी ब्रेक होणार तर मार्केटचं स्ट्रक्चर ब्रेक होणार आणि स्टॉक जो इथून डाऊन ट्रेंडमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणजे स्टॉक जेव्हा खाली येतो तर येताना पण तो डायरेक्ट असा खाली नाही येत, इथून लेट्स से असा आला आणि इथून डायरेक्ट खाली असं नाही येत. तो येताना पहिले काय करेल, हा हायर लो ब्रेक करेल, असा इथून आला, हायर लो ब्रेक केला, परत थोडा अपला जातो, परत हायर लो, सॉरी लोअर लो बनवतो इथे. जसा इथे हायर लो बनतो तसा इथे लोअर लो बनतो. हा लो या लोपेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे हा लो याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे लोअर लो.
हा असा बनवूनच स्टॉक कधी पण खाली जात असतो मित्रांनो. तर हा सध्या अप ट्रेंडमध्ये आहे. तर हा रेझिस्टन्स टेस्ट करण्याची इथे शक्यता आहे, की आपण ॲनालिसिस किंवा ऑब्झर्वेशन करू शकतो आणि त्याच्यानंतर जर हा याला खाली जायचा असेलच, तर हा इथला जो 4000ची लेव्हल आहे ही ब्रेक करूनच तो खाली जाण्याची शक्यता आहे. तोवर हा अप ट्रेंडमध्ये राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे जस्ट एक मी माझं ॲनालिसिस शेअर करतो आहे. बाकी तुम्ही तुमचा स्टडी करून बघू शकतात अजूनसुद्धा. तर आता जो नेक्स्ट आहे तो आहे आदित्य बिर्ला कॅपिटल. याच्यात पण बघा मित्रांनो, हा ट्रेंड लाईनवरून खूप दुरून पार करून येतो बघा. हा स्टॉक जो होता 160ला इथं कन्सोलिडेशन फेजमध्ये होता. नंतर ज्याने रॅली पकडली, हायर लो, हायर लो, हायर लो, हायर लो, हायर लो, हायर लो. म्हणजे हा अप ट्रेंडमध्ये शार्प चालू आहे मित्रांनो. अजून पण ट्रेंड बनून आहे. ट्रेंड कधी ब्रेक होतो मित्रांनो, जेव्हा मागचा हायर लो इथं ब्रेक होतो. म्हणजे कोणती लेवल झाली ही 325. 325 लेवल जेव्हा ब्रेक होणार, तर हा आपल्याला खाली जाताना दिसू शकतो मित्रांनो. ते आपण ऑब्झर्व करणारच. देन हा जो आहे, आता इथे एक रेझिस्टन्स झोन जवळ आलेला आहे. रेझिस्टन्स झोन जवळ आलेला आहे आणि इथून परत हा याचं स्ट्रक्चर इथे कंटिन्यू करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर हा एक स्टॉक होता अप ट्रेंडमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल. देन आहे L&T फायनान्स. तर हा पण बघा मित्रांनो अप ट्रेंडमध्ये शार्प इथे लो बनला, हायर लो, हायर लो, हायर लो, हायर लो, हायर लो. तर हा जो लास्ट हायर लो आहे ना मित्रांनो, ती एक बॉर्डर असते बुल्स आणि बेअरमध्ये. म्हणजे कशी, की लेट्स से हा बघा. आता हा जो हायर लो आहे, ही शेवटची सीमा असते स्टॉकची. हे वाले 2 हायर लो. हे जर ब्रेक झाले तर स्टॉक खाली जाताना आपण बघू शकतो, तसं ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याच पद्धतीने हा जर रेझिस्टन्स ब्रेक झाला तर वर जाताना पण आपण इथे ऑब्झर्वेशन करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर हा झाला L&T फायनान्स आणि लास्टवाला जो स्टॉक आहे आपला श्रीराम फायनान्स. तर हा सुद्धा मस्त अप ट्रेंडमध्ये चालू आहे मित्रांनो. बघा इथे हा लो बनला, हायर लो, हायर लो, हायर लो. म्हणजे काय, की ही जी लेवल आहे 800च्या आसपासची जी लेवल आहे, हा हा जो आहे हा लास्ट हायर लो बुलिशने इथे सस्टेन केलेला आहे. जर हा ब्रेक होणार तर हा स्टॉक खाली पण जाऊ शकतो आणि जर रेझिस्टन्स ब्रेक झाला तर स्टॉक वर जाऊ शकतो. तर रेझिस्टन्सपर्यंत जाऊन इथे होल्ड करून ब्रेक केला तर अजून रॅली याच्यामध्ये आपण बघू शकतो. म्हणजे हा एक जस्ट ॲनालिसिसचा पार्ट झाला. हा एक जस्ट ऑब्झर्वेशनचा पार्ट झाला. इथे कोणती बाईंग सेलिंगची रिकमेंडेशन नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा हे असे अपट्रेंड स्टॉक होते. जवळपास मी तुम्हाला अपट्रेंड स्टॉक काढून दिले किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 अपट्रेंड स्टॉक आहेत मित्रांनो. अजून बरेच असतात. पण मला जसे बुलिश स्टॉक भेटतील तसे मी तुमच्याकडे शेअर करत जाणार. म्हणजे तुम्ही तुमचा स्टडी करू शकता, की कसं प्राईस हायर लो पार करते आणि कशी प्राईस रेझिस्टन्स करून ब्रेक जाते आणि जर खाली यायची असेल तर लास्ट हायर लो ब्रेक झाला तर कशी प्राईस खाली येते हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. याच्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काही शिकायला मिळालं असेल आणि शिकायला मिळत असेल तर लाईक बटनला नक्की क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मला अजून इन्स्पिरेशन मिळते, की मी तुमच्यासाठी अजून असे चांगले बुलिश स्टॉक जे हाय मोमेंटममध्ये आहेत आणि असे बुलिश स्ट्रक्चर फॉर्म केलेले आहेत, जे तुम्हाला शोधायला अडचण येते ते मी तुम्हाला शोधून देणार बुलिश स्टॉक. ठीक आहे दोस्तो. ओके. सो विश यू बेस्ट ऑफ लक अँड हॅपी रीडिंग मित्रांनो. धन्यवाद.